नमस्कार. आज आपण परभणीच्या बालेकिल्ल्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या झालेल्या जोरदार सभेचं विशेष विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात ज्यांचं मोठं ज्ञान आहे माननीय दिनकर गरुड सर. जय जिजाऊ. गरुड सर म्हणजे लोकसभेच्या वेळेस ज्यांनी गाव खेड्यात जाऊन जनतेशी संपर्क साधलेला आहे. सर, आपण आज काही प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडून घेणार आहोत. नक्कीच सर. आणि तुम्हाला एक विनंती आहे की मागच्या व्हिडिओप्रमाणेच हा पण व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. काही विशेष चर्चा तुम्ही ऐकणार आहात. चला, व्हिडिओ स्किप किंवा व्हिडिओ सोडून जाऊ नका. चला सर, पहिल्याच प्रश्नाकडे जात असताना महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 9 तारखेला परभणीमध्ये सकाळी आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांची सभा झाली. बरोबर. तर रात्री डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झाली. येस. आता या दोन्ही शिवसेनेला म्हणजे दोन्ही गटांना परभणीचा बालेकिल्ला आपल्याकडेच राहावा, इथल्या जनतेचा कौल आपल्याकडे यावा असं का वाटत असेल? सर, अतिशय महत्त्वाचा आणि परभणीच्या जनमताला च्या हृदयाला अतिशय जवळचा असणारा हा मुद्दा आहे. जो प्रश्न खूप सुंदर आहे. कारण एक लक्षात ठेवा सर, महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यता जी मिळालेली आहे ती मान्यता आपल्या परभणी जिल्ह्यामुळे मिळालेली. म्हटलं जातं की सिंहाचा वाटा आपल्या परभणी जिल्ह्याचा. माननीय बाळासाहेब ठाकरे पण परभणीला बालेकिल्ला म्हणायचे. आपल्या परभणीमधूनच पहिला खासदार निवडून देण्याचं काम याच बालेकिल्ल्याने केलेलं आहे. म्हणून या बालेकिल्ल्याचं महत्त्व अबाधित राहायला पाहिजे हे दोघांना पण वाटतं. मग तो माननीय एकनाथराव शिंदे यांचा गट असेल शिवसेनेचा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा गट असेल, या दोघांना पण या विधानसभेचा या बालेकिल्ल्याचा जर कौल आपल्या पदरात पडला, तर बालेकिल्ला जर आपल्याकडे राहिला, त्याच्यावर जर आपलं प्रभुत्व राहिलं, तर पुढच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून येणारी राजकीय दशा आणि दिशा निश्चित कळेल. म्हणून दोन्ही गटांना असं वाटतं की विधानसभेचा कौल आपल्याला मिळावा. म्हणून ते दोघांची जोरदार प्रदर्शन चालू आहे. पूर्ण ताकदीने दोघांचं पण जोरदार प्रदर्शन चालू आहे. तर तसं पाहिलं तर सर, परभणी विधानसभेमध्ये माननीय आनंद भरोसे हे एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाकडून आहेत, तर माननीय डॉक्टर राहुल पाटील हे उद्धव ठाकरे साहेब यांच्या गटाकडून निवडणूक लढवत आहेत. येस. या दोघांकडेही कोणत्या जमेच्या बाजू आहेत असं तुम्हाला निदर्शनात येत आहे? येस सर, अतिशय समर्पक प्रश्न आपण विचारला. जनतेच्या मनातील हा प्रश्न आहे की आता आपण आनंद भरोसे यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांच्याकडे असलेला धनुष्यबाण ही त्यांचं पहिली जमेची बाजू आहे. आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे खंबीर पाठबळ त्यांच्यासोबत आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा जे त्यांच्याकडून प्रचारात आणला गेला त्यांच्या समर्थकांकडून की तो म्हणजे भूमिपुत्राचा हा मुद्दा. तो हे 3 मुद्दे घेऊन ते पुढे वाटचाल करत आहेत सर. येस. आणि राहुल पाटील यांच्याकडे तुम्हाला आता राहुल पाटलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं सर, की राहुल पाटलांच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा त्यांची असलेली अनेक आरोग्यविषयक आणि शैक्षणिक तसेच अनेक विविध प्रकल्प राबवलेली त्यांची कामे, हा एक त्यांचा जमेचा आणि मजबूत त्यांचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे 10 वर्ष झाली असलेली त्यांची आमदारकी आणि आमदारकीच्या माध्यमातून जनसंपर्क, लोकांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. आणि दुसरी एक गोष्ट, एक जमेचा मुद्दा जर त्यांच्या बाबतीत सगळ्यात जमेचा मुद्दा जो की आज परभणीच्या बालेकिल्ल्यात नेहमीच हा मुद्दा चर्चिला जातो, तो मुद्दा म्हणजे एकनिष्ठता. येस. जसे की खासदार साहेब शिवसेनेला एकनिष्ठ राहिले, जनतेने त्यांना विजयाचा कौल दिला. आणि त्याच धर्तीवर आमदार राहुल पाटील पण शिवसेनेला इथल्या बालेकिल्ल्याला एकनिष्ठ आहेत. हा एक त्याचा सर्वात स्ट्रॉंग आणि मजबूत मुद्दा, जमेचा मुद्दा आहे सर, असं मला वाटतं. येस सर, पुढच्या प्रश्नाकडे जात असताना खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कदाचित काहींचे याकडे लक्ष नसेल. मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब परभणीला प्रचारात आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती संतांना नमन करत. येस. त्यामध्ये त्यांनी पाथरी ही संत साईबाबांची जन्मभूमी आहे, यांना मी वंदन करतो असं म्हटले होते. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? काय आहे सर, मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तो की बघा की मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी सांगितलं पाथरी ही
साईबाबांची जन्मभूमी आहे. आणि तुम्हाला आठवण करून देतो एक सर, जर तुम्ही मागचे जर व्हिडिओ क्लिप बघितल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री असताना, त्यांनी पण पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे हेच सांगितलं होतं. आणि त्यांनी त्या काळात विशेष म्हणजे विकास कामासाठी विकास आराखडा तयार करून फंड पण कबूल केला होता. येस. परंतु त्यावेळी शिर्डीचे असणारे लोक, मग ते तथाकथित त्यावेळेस ते BJP मध्ये होते आणि तिथलं काही मंडळ यांनी उद्धव ठाकरेंना या गोष्टीसाठी विरोध केला होता. परंतु आज आपण परत त्याच मुद्द्यावर आलेलो आहेत की एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा सांगितलं की पाथरी ही जन्मभूमी आहे. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या या गोष्टीला विरोध होताना दिसत नाही, ही महत्वाची बाब आहे आणि चांगली बाब आहे. ठीक आहे, आपल्यासाठी एक मुद्दा असा झाला की आपल्या परभणी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून पाथरी ही साईबाबाची जन्मभूमी आहे हे सिद्ध झालेलं आहे, कारण दोघांच्या याच्यातून. सर, तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न घेतला होता, तो म्हणजे की परभणीला मंत्रीपद नको का, आणि हाच मुद्दा खूप चर्चेला मध्ये आला आणि आपली ही मुलाखत खूप गाजली. येस. आणि मला वाटते त्याच मुलाखतीचा आधार घेऊन किंवा प्रत्येकालाच वाटते की परभणीला मंत्रीपद पाहिजेच. नक्कीच. आणि ज्यावेळेस परभणीमध्ये डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारासाठी सायंकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झाली, त्या सभेमध्ये माजी आमदार माननीय सुरेशदादा देशमुख यांनी भरसभेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना म्हटले की तुम्ही आमच्यावर अन्याय करता. म्हणजे थोडीशी हसत म्हटलं माझी, तुम्ही आमच्यावर अन्याय करता, यावेळेस मात्र तुम्ही परभणी जिल्ह्यावर अन्याय करायचा नाही आणि परभणी जिल्ह्याला मंत्रीपद तुम्ही द्यायलाच लागेल. तुमचं काय मत आहे? येस. सुरेशदादा अतिशय मिश्किलपणे बोलतात, खूप सुंदर त्यांचं वक्तव्य असतात. परंतु आता मुद्दा त्यांनी परभणीकरांच्या काळजाला त्यांनी हात घातलेला आहे. येस सर. आणि परभणीकर म्हणून माझी पण इच्छा आहे ना, तुमची पण इच्छा आहे एक परभणी करून, कारण आपल्या परभणी जिल्ह्याला मंत्रिपद आजतागायत मिळालेलं नाही. जेमतेम माझ्या माहितीस तो माननीय आपले वरपुडकर साहेबांना 15 महिन्यासाठी होतं. आणि विशेष गोष्ट अशी आहे सर, हेच नव्हे, पण मुद्दा हाच नाही सर की परभणीच्या बाबतीत मग ते कोणी असतील, मग ते वरपुडकर साहेब असतील, भांबळे साहेब असतील, राहुल पाटील साहेब असतील, किंवा इतर कदाचित निवडून येणारे महायुतीचे काही उमेदवार असतील, कोणी असो, आमच्या परभणी जिल्ह्याला मंत्रीपद मिळावं ही इथलं आमची तर आहेच आहे, पण इथल्या जनमताची मागणी आहे. सर, पुढच्या प्रश्नाकडे जात असताना डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची सभा झाली, पण मी त्यांची पूर्वी सभा ऐकायचो त्यावेळेस ते म्हणायचे इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, आणि त्याची सुरुवात त्यांची असायची. येस. आज सभा जी ऐकली त्यामध्ये ते म्हणत होते की इथे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमींनो. सुरुवात त्यांनी अशी केली होती, म्हणजे हिंदू पासून महाराष्ट्र प्रेम. आता शब्दामध्ये थोडासा फरक जाणवतोय, हिंदू शब्द काटला गेलेला आहे आणि महाराष्ट्र प्रेम ते टाकलेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं? अतिशय योग्य आणि समर्पक प्रश्न विचारलाय. आणि एका सूक्ष्म पत्रकाराची किंवा निवेदकाची नजर कशी असावी, काय बारकावे पकडावेत, हे त्यांना जेव्हा कळतं ते खरे पत्रकार निवेदक. त्याच्यासाठी तुमची या गोष्टीसाठी पहिल्यांदा मी स्तुती करतो सर. आणि मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आपली जी काही परभणी ही संत महंतांची भूमी आहे, वंदन केलं, चांगली गोष्ट आहे सर, छान केलं त्यांनी पण. आणि मुद्दा आता आपण इकडे येतोय उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या सुरुवातीकडं, जे की पहिले ते तमाम हिंदू बांधवांना अशी सुरुवात करायचे, तर आता महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो ही भूमिका माझा असं विचार आहे की सर ते प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत. हो. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव. हो. बाळासाहेब ठाकरेंनी पण तमाम 18 पगड जातीतील ओबीसी बांधवांना, हिंदू बहुजन बांधवांना, मुस्लिमांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेची वाटचाल केलेली आहे. परंतु आता व्यापक दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं, हिंदुत्व तर सोबत आहेत ना उद्धव ठाकरे साहेबांच्या, परंतु व्यापक दृष्टिकोनातून जर बघायचं झालं ना, तर त्यांनी प्रबोधनकारांची जी काही पुरोगामी महाराष्ट्राची तमाम 18 पगड जातीतील इथल्या ओबीसी बांधवांना, मुस्लिम बांधवांना, हिंदू बहुजन बांधवांना सोबत घेऊन जाण्यासाठी जेव्हा तमाम महाराष्ट्रप्रेमी हा व्यापक अर्थाने जेव्हा हा शब्द वापरला जातो ना, त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातले तमाम हिंदू बहुजन बांधव, दलित, 18 पगड जातीतील पूर्ण ओबीसी बांधव, तसेच मुस्लिम बांधव आणि काही अल्पसंख्याक असणारे सर्व जे महाराष्ट्रावर प्रेम करतात,
त्यांना महाराष्ट्रप्रेमी म्हणून जर आपण उच्चारत असेल तर खरंच ही व्यापक भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर या सभेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब एक प्रश्न टाकतात. म्हणतात की माननीय अमित शहा देशाचे गृहमंत्री, येस, माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, येस, हे एका संवैधानिक पदावर आहेत आणि मणिपूर येथील गिरिबाग जिल्ह्यात एका महिलेवर अत्याचार होतो. येस, तिला जिवंत जाण्यात येतं. बरोबर. ती म्हणजे मणिपूरला जाण्यासाठी पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना वेळ आहे. म्हणजे तिकडे जाण्यासाठी वेळ नाही, तिकडे जाण्यासाठी वेळ नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचार करण्यासाठी वेळ आहे, आमच्यावर टीका करण्यासाठी वेळ आहे. तुम्ही काय सांगाल? खूप सुंदर प्रश्न आहे. हे लक्षात घ्या की माननीय पंतप्रधान असतील, गृहमंत्री अमित शहाजी असतील, हे एका देशाच्या संविधानिक पदावर बसलेले आहेत सर. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा पुढे म्हणतात की जर खरंच त्यांना जर BJPचे पंतप्रधान किंवा BJPचे गृहमंत्री असं जर पुढे होऊन यायचं असेल तर त्यांनी त्यांची जे पद आहेत ना त्या पदाचा पहिले राजीनामा द्या. तुम्हाला जर खरंच पक्षाचं प्रचार प्रमुख व्हायचं असेल ना तर तुम्ही राजीनामा देऊन या, आम्ही तुमचं स्वागत करू. मुद्दा असा आहे की तुम्हाला आजपर्यंत तिथे मणिपूरमधले तिथल्या जे काही महिला भगिनी ज्याला आपण लाडक्या बहिणी म्हणतो त्यांची ती हालत आहे. म्हणजे सुरक्षेचा प्रश्न आहेच ना सर. आपल्या इथे पण बदनापूर वगैरे अनेक प्रकार घडले. आता यांना हा सुरक्षेचा प्रश्न, बहिणींना, इथल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा पण पुरवावी लागणार आहे आणि तिथे कुठंतरी आपले हे जे काही महायुती सरकार कमी पडलं हा मुद्दा अधोरेखित होतो. आणि उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही जर संवैधानिक पदावर आहात, पंतप्रधान आहात, आता उद्या तर तुम्ही ग्रामपंचायतची निवडणूक लागली तिथेही प्रचाराला लागला. बरोबर आहे. त्यांचा मुद्द्याचं मी म्हणलं समर्थन केलं ना की तुम्ही संविधानिक पदावर असणारे आहेत, तुम्हाला यायचं ना बाबा प्रचाराला, तर तुम्ही तुमच्या संविधानिक तुमच्या पदाची राजीनामे द्या आणि BJPचे ऑफिशियल प्रचारक व्हा ना. आणि मग तुम्ही विधानसभेला नाही, गल्ली बोळात, ग्रामपंचायतला पण येऊ शकता ना प्रचार करायला. एक त्यांचा खोचक मुद्दा आहे तो. तुम्ही तर प्रचाराला येऊ शकता, तसंच तुम्ही मणिपूरला ते अत्याचार होत आहे तिकडे पण बघा. येस, असे त्यांना बहुतेक असंही त्यांना सांगायचं. आणि याच्यावरून एक अधोरेखित होतं की जेव्हा दिल्लीच्या उच्च पदस्थ लोकांना इथे यावं लागतं सर महाराष्ट्रामध्ये प्रचार करायला. म्हणजे याचा अर्थ माझं असं म्हणणं आहे की इथले जे त्यांचे BJPचे जे प्रमुख आहेत, पक्ष प्रमुख असतील किंवा संविधानिक पदावरले लोक असतील, यांचं नक्कीच ताकद कुठंतरी कमी पडते सर. पण एकंदरीत पाहायला गेलं तर कोणत्याही पक्ष प्रमुखांना, पक्षाच्या अध्यक्षांना, पक्षाच्या वरिष्ठांना प्रचारासाठी यावंच लागतं. नक्कीच. राहुल गांधीच्या सभा पण आपल्या महाराष्ट्रात ते संविधानिक पदावर नाही येत ना. हा मुद्दा आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, पक्षाचे नाही. मग तुम्हाला खरंच प्रचार करायचा ना तर एक प्रचारक म्हणून तुम्ही ते राजीनामे द्या आणि मग प्रचाराला या. परभणी विधानसभेचा काय कोल आहे तुम्हाला काय वाटतं? सर प्रश्न अतिशय संवेदनशील आहे, परंतु याच्यावरती सर आपण आजच बोलणं संयुक्तिक नाहीये. आपण एक निवडणुकीच्या आधी 1-2 दिवसाने या मुद्द्यावर विश्लेषण करूया, चर्चा करूया आणि त्यावेळेस तुम्हाला नक्की स्पष्टपणे मी सांगाल की कौल कोणाच्या बाजूने किंवा कोण निवडून येईल. म्हणजे मतदानाच्या 2 दिवसापूर्वी आपण नक्कीच कौल कोणाच्या दिशेने आहे याची आपण सविस्तर विश्लेषण करणार. आपले पण काही सोर्सेस आहेत लोकसभेच्या माध्यमातून आपण तयार केलेले, त्यांच्याकडून माहिती घेऊन हा मुद्दा आपण डिस्कस करूया आणि त्यावेळेस कसल्याही प्रकारचं भेदाभेद न करता जे आहे ते सत्य आपण जनतेसमोर परभणीच्या नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडूया हे शब्द मी तुम्हाला देतो. चला सर, धन्यवाद. तुम्ही आपल्या ह्या चर्चेमध्ये सहभागी झाला आहात आणि विशेष म्हणजे आपण पुढेही असे अनेक व्हिडिओ घेणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप करा. त्या प्रश्नाचं विश्लेषण करण्यासाठी किंवा ते प्रश्न मांडण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. निराकरण केलं जाईल. तुमच्या प्रश्नांचं आम्ही स्वागत करूया. धन्यवाद.